तुम्ही रील्स मध्ये हे बोलणं तर ऐकलंच असेल, साइन थिटाचा अभ्यास करून कोण अमीर बनलंय, मॅथ शिकून कुणाला करोडपती बनवलंय, जर डिग्री घेऊन बिलियनर बनले असते तर आज प्रोफेसर स्कूटीवर का आले असते. आजकाल सगळीकडे याच गोष्टीवर चर्चा होत आहे. ही कूल वाटणारी ऍडवाइस एक दिवस तुमच्या करिअरला बरबाद करून तुमच्या हातामध्ये देईल आणि तुम्ही खुश होताय. ज्या इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स बघताय ते इंस्टाग्राम कशाने बनलंय? अल्गोरिदमने. आणि अल्गोरिदम कशाने बनलंय? सिंपल यार, मॅथने. ज्या घराखाली तुम्ही आज बसलेले आहात ते पण न्यूटनच्या लॉ नुसार तसंच उभं आहे, कारण कुणीतरी न्यूटन लॉचा अभ्यास केलेला होता. तू साइन थिटा वाचला नाही म्हणजे असं तर नाही ना की त्याचा काही उपयोगच नाही. प्रत्येक मिलियनर बिलियनरला मॅथ येतं असं नाही, पण ज्या सिस्टमने ते मिलियनर बनले ते तर मॅथनेच बनलेलं आहे. त्यामुळे हे बोलणं खूप सोपं वाटतं की काहीच उपयोग नाही अभ्यास करून. जे लोक सक्सेसफुल झाले त्यांनी तरी कुठे अभ्यास केला होता? अभ्यास करणारे लोक तर फक्त क्लासमध्ये टॉपला येतात, बॅक बेंचर्स BMW मधून फिरतात. मजा उडवणं खूप सोपं असतं भावा, पण अभ्यास करून सिस्टमला समजून त्या सिस्टमवरती राज करणं खूप अवघड असतं. आता लोक बोलतील तू काय इंस्टाग्राम यूज करतोय, एकदा व्हिडिओ परत बघा. जय शिवराय, जय शंभूराज.